टच कोणी सांगितले करायला तुम्हाला? बायबल वाचा चांगलं म्हणून आपण शिकत आहोत. बारकाईने वाचा. प्रभूनं कधीच पाडलं नाही, पाडण्याच्या शिवाय. माझ्या आई नाही आली, तिला विचारायला इतकं ढकललं, असं पाडण्यासाठी इतकं ढकललं. चमक भरली, चमक भरली व्हायला पाहिजे ना. चमक भरली, मला तिला दवाखान्यात न्यावं लागलं. ती आजारी पडली, आता घरातच आहे, उठता येणं. तेव्हा मला इतकं ढकललं, असं 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 फिरवलं. त्याच्यात काय नाही, मी माणूस आहे, तेही सेवा करणारी माणसं आहेत, त्यांनाही काही ताकद. ते उद्या मरणार, ते नाही मरणार का? तुम्ही सांग, मरणार का नाही? त्यांना कापलं, रक्त हिरवईल का? कशाला ढकलता? फक्त प्रार्थना करा. प्रभू काय म्हणाला? विश्वासणाऱ्याची प्रार्थना कार्य करण्यासाठी प्रबळ आहे. सोप्या भाषेत करा. आणखी तिसरं एक सेवा आहे अन्य भाषेची. मोबाईल चालू करा तुम्ही आता सध्या. आपल्या चर्चेचे म्हणजे आपल्या मंडळीचे नाही, पण इतर मंडळीचे लोक आहेत, सुरू करतात. रे बाखाला राखांदा रे पा 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 पा, प्रभू मुझे दिखा रहा है. अरे प्रभूने तुला दाखवायला, तू आहेस कोण? काय दाखवते प्रभू तुला? भर राय भर राय भर राय. काय नळाला पाणी आलं? भर राय. काय भरत आहे? फक्त लोकांना हवा भरतात. लोकांना वाटतो की बापरे किती पॉवरफुल. काही पॉवर नसते, लक्षात घ्या. काही मी सगळ्या याच्यातून आपण म्हणतो ना, चहा गाळून गाळून पिलोय, तसं सगळ्या लोकांना गाळून गाळून पाहिले, तपासले. बायबल कॉलेज पासून, लहान होतं ना तेव्हापासून. काही नाही, ते भरतात ना. लोकांना घरी गेल्यावर त्यांचं जीवन बघायचं, ते कसे भरतात, काय जगतात, त्यांच्या वैयक्तिक जीवनात पाहायचं. काही नसतं. म्हणून तुम्ही घाबरायचं नाही, पडायचं नाही, द्यायचं नाही. वचनांवरती स्थिर राहायचं की प्रभू काय करेल. मरण हे सर्वांना आहे. बोला हालेलुया. आहे की नाही? का कोणी चुकणार आहे? लय मी प्रार्थना केल्या, लय बोंबलो, आरडलो, मग मी मरणार नाही असं आहे का? मरणार ना. तो सत्य जगाचा अंत आहे, सत्य आहे ते. दुसरी गोष्ट आणखी सेवेमध्ये काय माहिती का तुम्हाला? बॉसगिरी. मैच करूंगा, मै सगळं काय मै. मग ते पायाला काय म्हणतात? मम्मी पप्पा आमचे कोण आहे? अरे घरच्या आई बाप्पांना कधी विचारलं? घरच्या आईला कधी आई म्हटला? घरच्या आईला कधी बोलला? पाळकाला काय म्हणणार? मेरे मम्मी पप्पा आहे. कोण मम्मी पप्पा आहे? त्याचे पालक मम्मी पप्पा आहे. असे बरेचसे पालक मी पाहिले ते स्वतःला मम्मी पप्पा म्हणून घेतात. लोकांच्या लेकरांच्या डोक्यामध्ये वेगळं भूत भरतात की तुझे परमेश्वर ने अभिषेक किया है, परमेश्वर के काम केले, तू अलग हो. अलग काही नसतो. प्रभू कोणाकोणी काम करून घेतो. मग त्याकरिता आम्हाला पाहायला मिळतो की शमूएल हा इस्याच्या घरी गेला आणि म्हणतो तुझे सगळ्या पोरांना बोलव, मला त्यांना पाहायचंय. आणि तो सगळ्यांना घेऊन येतो. तो म्हणतो नाही हे नाही, बलाढ्य, शक्तिशाली, पॉवरफुल सगळ्या लोकांना आणतो. जे सैन्यात होते त्यांना पण उभं करतो. ते म्हणतो यातला कोणीच नाही, मला ज्याला अभिषेक करायचा आहे. मग एक जण काय म्हणतो, एक आमचा भाऊ आहे, तो रानात आहे, मेंढर चालतो, तो काय कामाचा नाही. तो म्हणतो त्यालाच घेऊन या. आणि त्याला घेऊन येतात. तो कोण आहे? दावीद. म्हणजे 16 वर्षाचा दावीद कुमार आहे. त्याला घेऊन येतात. त्याला अभिषेक करतो. तेलाचा शिंग घेतो, शिंग त्याच्या मस्तकावर ओततो, त्याला अभिषेक करतो. म्हणतो हा इस्रायलाचा काय होईल? बोलो काय होईल? राजा होईल. आम्हाला देव मोठं करणार आहे म्हणून आपण पवित्र शास्त्र शिकत आहोत. काय करत आहोत? शिकत. आता आपण 20 वर्षे बायबल वाचलं की नाही वाचलं मला माहित नाही. वाचलं की सर्वांनी पूर्ण? बोला हालेलुया. आता नवीन वर्षापासून सुरू करा. बायबल पूर्णपणे वाचून मला संपवायचंय. कारण आपण एक ना एक पान ना पान शिकणार आहोत. लक्षात घ्या. पुस्तक ना पुस्तक शिकायचा प्रयत्न करणार आहोत. तर नीतिसूत्राचा पुस्तकात आपण आहोत. आणि मग घाबरून जायचं नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की वेगवेगळे संदेश आणून मी तुम्हाला दाखवणार आहे की त्यांची सेवा त्यांना त्यांचं करू द्या. तुम्हाला काय करायचंय ते ठरवायचं. आपण खरं काय, वाईट काय, खोटं काय, सत्य काय, आपण पडताळायचं आणि पवित्र शास्त्रातून आपण पाहायचं. देवानं असं कधी काही केलं नाही. त्याला जर बोलायचं झालं तर तो तुम्हाला मराठीतच बोलत. दुसऱ्या भाषेत त्याला बोलायची गरज नाही. तो देव आहे, त्याला सगळ्या भाषा येतात, सगळे लोक त्याचे आहेत. त्याला जर स्पर्श करायचा तर तो बिछाण्यावर पण तुम्हाला स्पर्श करेल. आणि त्याला नाही करायचा ना तर तो नाही करणार. आमचं अंतःकरण त्याकरिता अंतःकरण आम्हाला स्वच्छ करायला शिकावं लागतं. 7वा अध्याय आपण वाचू. काय म्हटलं पहा? माझ्या मुला माझी वचन राखून ठेवा. आता परत पहा. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला देव आमच्या बरोबर बोलण्यासाठी एका शब्दाचा उपयोग करतो. आणि तो काय आहे? माझ्या मुला. आपण कोण आहोत? देवाचं मूल आहोत. कोण आहोत? बोला. मी देवाचं कोण आहे? मूल आहे. मी देवाची कोण? म्हणा मुलगी आहे. तुम्ही कोण आहे? देवाचे मूल आहात. मग देव तुमचं वाईट करेल का? बाप आपल्या मुलाला काय सांगतो? आई आपल्या मुलाला काय सांगते? त्यांना काय मार्ग दाखवते? त्यांच्यासाठी काय करते? तसा देव आपल्या मुलाकरिता हे लिहून ठेवत आहे. जे त्याच्या वचन ऐकतात, त्याच्या वचन स्वीकारतात, त्याच्या वचन शिकतात. आणि त्यांच्याकरिता देव सांगते. काय म्हणतो? वाचा.
माझ्या मुला माझी वचने राखून ठेव आणि माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेव. आता आज्ञाही मी तुम्हाला सांगितलं कुठे आहेत, वचन कुठे आहेत मी सांगितलं आणि ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे वाचा. हा माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. आणि तो म्हणतो की माझी शिस्त, देव शिस्त प्रिय आहे. लक्षात घ्या, देव शिस्त लावतो. आपण लेकरांना आपण काय करतो, शिस्त लावायचा प्रयत्न करतो. तू चुप, लेकरांना सांगतो सुबत शिस्त लावतो. शास्त्र सांगतं, देवाची वचनं आम्हाला शिस्त शिकवतात, देवाची वचनं आम्हाला नियम शिकवतात. आणि देव सांगतो माझ्या मुला माझी वचनं डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ. डोळ्याला आपण काही इजा होऊ देत नाही. जोरानं वारा आला ना तरी आपल्याला माहित नाही, त्या अगोदर डोळे काय करतात, बंद होतात आणि बाहुलीला इजा होऊ देत नाही. देव म्हणतो त्याप्रमाणे माझ्या वचनाला राख. पुढे, आणि वचन आपल्या बोटाला बांधून ठेव, अंगठीप्रमाणे बोटात घाल. पुढे, आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे देवाचे वचन देव म्हणतो कुठे लिहून ठेव, हृदयावर. लोकांना दाखवण्याची काही गरज नाही. बोल हालेलुया. लोक बाहेरचं स्वरूप पाहतात, रंग कसा आहे, रूप कसं आहे, कोट कोणता घातला, शर्ट कोणता घातला, कलर कसा आहे. पण नाटक ढोंग सोड देवाला लय ढोंग केलं मी, म्हणजे लय धार्मिक होईल असं मी असं केलं. म्हटलं हालेलुया, प्रभू बहुत महान हे, आमेन, आमेन जीसस. असं केलं. काय काय होणार त्याने, काय होणार त्यानं, फक्त तुम्हाला दिसल बापरे किती नम्र झाला पाळ खाली. पण घरी गेल्यावर काय करतो ते कुणाला माहितीये, कुणाला माहितीये, बायकोला माहितीये की म्हणजे किल्ला ढोंग करतोस. पण तसा नाही रे बाबा, तू मला माहितीये इथून दाखवतोस, पण तू तर एकदम रागिष्ट आहेस. प्रभू काय म्हणतो, माझी वचनं कुठे लिहून ठेव, हृदय पटलावर. आणि मग असं म्हटलंय जसं आपण वागतो बोलतो तसं आम्हाला पाहायला मिळतं. अहो का, हे पवित्र शास्त्र आम्हाला परीक्षण करायला लावतं. आणि मग जर आम्हाला राग येतो आणि मग आम्ही आपल्या पत्नीला मारतो, भांडण झाल्यावर बोलतो, तर आम्ही कमजोर आहोत. कसे आहोत आम्ही, कमजोर आहोत. तो म्हणतो की माझे वचन आपल्या बोटाला बांध, अंगठीप्रमाणे राहावे. पुढे, आणि बहीण आहे तुम्हाला. बोला हालेलुया. आहे का बहीण, आहे ना. आपण म्हणतो ना माझी सिस्टर, माझी ताई आहे, बहीण आहे ना. कोण आहे बहीण, कोण आहे बहीण, कोण आहे, ज्ञान. लक्षात घ्या, ज्ञानाला बहीण म्हणा. तो म्हणतो की ज्ञानाला म्हण की तू माझी बहीण आहेस. आणि बहीण आपल्या भावाचा हात सोडणार नाही, की म्हणते मेरा भैया आहे, मैं नाही सोडून. बहीण, ज्ञान, ज्ञानाला बहीण म्हणा. पुढे म्हटलंय, आणि सुज्ञताला कोण म्हण, आपली जीवलग मैत्रीण. पुढे, आणि मग म्हणतो तो त्याच्या योगे परस्त्री पासून, गोड बोलणाऱ्या स्त्री पासून, गोड गोड भाषण करणाऱ्या स्त्री पासून दूर राहा. म्हणून म्हणत आहे शेवटच्या काळात, शेवटच्या टप्प्यात, शेवटच्या क्षणात आपण जीवन जगत आहोत आणि प्रचंड प्रचंड पापाचा डोंगर या जगामध्ये आहे. आणि त्या पापापासून वाचण्याकरिता देव आम्हाला हे वचन सांगत आहे. का सांगत आहे, आपण काय करावं, पापापासून दूर राहावं. समजतंय का. कोणीही पापात जाऊ नये अशी आई बापाची इच्छा असते. कोणत्या लेकराचं वाईट होणे अशी आई बापाची इच्छा असते. म्हणून आपला बाप देव आहे, तो म्हणून आपला मूळ म्हणतो. आणि तो आपल्याला लिहून सांगत आहे की ज्ञानाला बहिणीप्रमाणे म्हण, सुज्ञताला मैत्रिणीप्रमाणे म्हण, आणि तिला सांभाळून ठेव. आणि ती पाप संपवण्यासाठी आम्हाला तयार आहे. पाप आम्हाला काय करतं, संपवण्यासाठी आहे. पण आणि तिला कशाने मारायचं, बोला हालेलुया. तरुणांनो, कशाने मारायचं, आणि तिला नीतीनं. कशानं, नीतीनं मारते का नाही, नीतिमान मनुष्य आहे. आणि तिला कशाने मारायचं, आम्हाला नीतीनं. आणि म्हणून आपण नीतीसूत्र शिकवत आहोत. समजतंय का. नीतीसूत्र का शिकवतो आपण, अनिती मारण्यासाठी, पापाला मारण्यासाठी. पाप आम्हाला देवाच्या जवळ जाऊ देणार नाही, पण नीती आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाते. आणि म्हणून आपण नीतिवचन शिकत आहोत. आज आपण ठरवायचं आहे, कारण शास्त्र सांगतं पापाचं वेतन मरण आहे. आम्ही पूर्वी कसे होतो, जुन्या जीवनात होतो, मूर्तीपूजित होतो, पापात होतो. प्रभू माहित नव्हता. आम्ही जगातील वस्तूंची पूजा करत होतो. देव निर्माण करताय. बोला कोण आहे तो, निर्माण करता. आपण काय करत होतो,
निर्मितीची पूजा करणारे होते. होतं की नाही? जुने लोक करत आहेत. मग दिवाळी मागायची, मग दसरा मागायचा, मग गिरण मागायचं, मग देवाच्या पुढचे नैवेद्य खायचे. जुनं जीवन जगत होतो नाही का? नवस करायचा, देवाला केस व्हायचे, देवाला हात व्हायचा. माझी एक मावशी होती, ते हात देवाला व्हायचे. आणि म्हणतो अरे हाताने काय काम कर, काय खा, आजारी होईल, त्रास होईल. नाही, मी देवाला 6 महिने हात वाहून दिलाय. हात देवाला व्हायला काय होणार आहे? आणि नंतर डॉक्टरकडे जाऊन मग मसाज करून मग आजार घालवण्यासाठी तो हात परत रिपेअर करायचा देवाला हात. नाही का? जुना जीवन आपण जगत होतो. लक्ष्मी यायला व्हायचंय, पोरग व्हायचं झालं तर मला पोरग दे, मग मी तुला पोराचं काय देईन, केस देईन. काय करायचं केस असेल त्याला? आपण व्हायचो नाही का? जुनं जीवन होतो. शास्त्र सांगतं आपण पापात होतो. बायबल सांगतं पापापासून बाहेर आणण्याकरिता या गोष्टीत. मग पाप कुठे कुठे होतोय? कुठे पाप आहे? बरं, कुठे आहे पाप? पाप कुठे आहे? जगात सर्वत्र पाप भरलंय. रात्री पूर्वी होऊन गेलं नाही का? नवरात्र काय घडतंय? पोरग पोरगी नंतर तुम्हाला पाहायला मिळतं की ते सांगतं कितीतरी तरुणी पापात पडलेले आहेत आणि कितीतरी तरुणी बिना लग्नाच्या काय झाल्या आहेत? प्रेग्नेंट झाल्या आहेत. ते काय आहे? पाप आहे. त्या पापापासून तरुणांना वाचावं म्हणून शास्त्र सांगतं आम्हाला देवाच्या जवळ जायचं आहे. देव आमचा निर्माण करता आहे, आमचा तो उद्धार करता आहे. देव आमचा आधी आणि अंत आहे. कोण आहे देव? आधी आणि अगोदर कोण होता? देव होता. आधी कोण आहे? देव आहे. अंत कोण आहे? देव आहे. आणि म्हणून तो डोळ्यातील बाहुलीप्रमाणे आम्हाला पापापासून दूर राहायचंय, वाचायचं आहे. आणि वचन आमच्या बोटाला बांधायचं आहे, हृदयपटलावर लिहायचं आहे, ज्ञानाला बहीण म्हणून समजायचं आहे, सुज्ञतेला जीवलग मैत्रीण म्हणून समजायचं आहे. पण ती तुम्हाला पापात पाडेल. पुढे लिहिले काय म्हटलंय? हा, मी घराच्या खिडकीजवळ होतो. दावीद राजा वरती गच्चीवर गेला होता आणि गच्चीवर गेला असताना त्याने पाहिलं आणि पाप घडलं. तर म्हणतो घराच्या खिडकीतून मी पाहिलं. काय म्हटलंय? आणि भोळ्याला फसवते. पाप कोणाला फसवतो? जे भोळा त्याला फसवून टाकते. भोळ्या मंडळीत मी तरुण पाहिला. पुढे असं म्हणजे ती आहे का कोणाला? तरुण एकदम सुमसाम झाले. काय तुम्ही तसे नाहीत, काळजी करू नका, तुम्ही चांगले आहात, मला माहित आहे, तुम्ही चांगले आहात, मला माहित आहे. काय म्हटलंय? ती बुलाती है मगर जाने का, बोला जाने का क्या नाही जाने का. एकदम शांत होता तुम्ही, असे उत्सुक होतात. तुम्ही बोलला तर समजेल. शास्त्र सांगतो जगात आहे पाप तुम्हाला बोलवेल, ती बोलवेल, तुम्हाला खुणवेल, इशारा करेल. रात्रीचा उभ्या राहता रोडच्या कडेला मेकअप करून इशारा करेल. पण तुम्हाला जायचंय का? शास्त्र का नाही जाणार तुम्ही? कारण तुम्हाला कोण माहित आहे? देव. कोण माहित आहे तुम्हाला? देव माहित आहे. कोण माहित आहे तुम्हाला? देव माहित आहे. तुम्हाला पाप माहित आहे. कोण माहिती तुम्हाला? सत्य माहित आहे. आणि म्हणून म्हणतात की बुलाते हे मगर जाने का नाही. पुढे वाचा. पहा काय म्हटलंय? पोशाख सुंदर घालून लखमकीत झगझगीत कपडे घालून कोणी एक स्त्री हा तुम्हाला काय करेल? भुलवेल. पण तुम्हाला जायचं नाही. रस्त्याला तुम्ही पाहता गेले कधी तुम्ही? रस्त्याला रात्री तुम्ही बाहेर कधी वाशीच्या रोडला पहा, शेणानगरच्या रोडला पहा, मोठमोठ्या बाजारात पहा, ते बाजार आहे त्यांची. पण काय म्हटलं की तुम्हाला खुलवेल. पण जर तुम्हाला देव माहित आहे तुम्ही जाल का? ती म्हणाल की ते माझं काम नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अचंब वाटेल. शास्त्रात लिहिलंय, मी सांगत नाही काय म्हणले? वेश्यांचा पोशाख घालून. तिथं स्पष्ट लिहिलंय. माझ्या मनाचं मी काय सांगत नाही. त्या मार्गावरती तुम्हाला तरुणांना जायचंय का? नाही. तो म्हणतो काय? पापाचं वेतन मरण आहे. तुम्हाला पापापासून दूर राहायचंय. कोण सांगू शकतं? आई आणि बाप सांगू शकतात. बापानं मुलाशी मित्राप्रमाणे राहावं, त्याला सांगावं, योग्य समयाला त्याला शिकवावं, मग तो जाणार नाही. रात्रीचा 11 वाजले पोरगा घरी येत नाही, 12 वाजले पोरगा घरी येत नाही. अरे चाललंय काय? त्याला कधीतरी विचारा, बाळा 12 वाजता तू काय करतोस? 12ला कोणतीच कंपनी चालू राहत नाही. तू तर नाईट शिफ्टला नाही, नाईटला जातो का तू? मग 12ला काय करतोस? पण तो घरी सुरू केलं, तो एकला येणार, 12ला येणार नाही. तो म्हणजे म्हातारा झोपल्यावर जातो मी आता. म्हातारीने काल तुडवलं, आता जातच नाही. उलट होईल. पण त्याला सांगा मग मीही तुझ्या बरोबर येतो, आपण जाऊ फिरायला. ग्राउंडला जातोस का? आणि चल मी तुझ्या बरोबर फिरायला येतो. तो म्हणजे नाही राव म्हातारा आता यायला लागलं, आता लवकर 7लाच घरी झाला. त्याला प्रेमानं जिंका असं म्हटलं.
शास्त्र काय सांगतं पहा, रात्रीच्या अंधारातून तुम्हाला फिरायचं नाही. तुम्ही फिराल तर पापात पडाल. तरुण काय करतात, लेकरं कुठे जातात हे आईबापाला माहीत असलं पाहिजे. मी सांगत नाही बरं का, पवित्र शास्त्र सांगते 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, जर घरी लेकरं येत नाहीत, मुलगी येते, जर मुलगी नाही आली 7:30, 8च्या पुढे जर नाही आली ना, आईबापांची घरात गडबड सुरू होते. अरे झालंय काय, आज गेले कुठं बाबा, एवढा का उशीर लागलाय. आपण म्हणतो अहो 7:30 झाले, अंधार, सूर्य लवकर बुडालाय म्हणून अंधार वाटतोय, घड्याळाकडे पहा, येईल ना, ट्रेन उशिरा झाली असेल, बस भेटली नसेल, ट्रॅफिक मध्ये असेल, येईल. तसंच आहे तरुणासाठी सुद्धा लवकर आम्हाला घरी आलं पाहिजे, कारण घरी आमची आई आमची वाट पाहत आहे. बोल हालेलुया. घरी कोण वाट पाहत आहे? आई वाट पाहत आहे. घरी आमचे बाबा वाट पाहत आहेत. जरी बाबा बोलत नाहीत, त्यांना कधी बापाला बोलून दाखवावंच वाटत नाही, पण तो मनातून झोपायचं जरी सोंग केलं, गोदड घेऊन झोपलेला असतं, बाप जागायत असतो, तो म्हणतो अजून आला का नाही. तो मनातली मनात कुडतो, त्याला राग येतो, म्हणतो अजून कसा नाही आला. पण तो सोंग काय करतो, मी झोपून घेतलंय, पण झोपलाय का तो नाही. जोपर्यंत तो घरात येत नाही तोपर्यंत बाप झोपत नाही. आणि म्हणून आपण देवावर प्रेम करणारी लोकांनी आई आणि बाबा आपल्यावर प्रेम करतात हे कधीच विसरून जाऊ नये. त्याकरिता लेकरांना देवाच्या मंदिरात घेऊन या. सगळं कमवलं, पण लेकर गमवले, काय फायदा आहे? काय मिळवलं तुम्ही? आम्ही काय मिळवलं? आणि म्हणून लेकरांना देव शिकवा. पैसे नाही मिळवता आले तरी चालेल, पण देव शिकवा, पैसे आपाप मिळतील. पुढे वाचा काय म्हटलंय, मोठ्याने हळूच वाचा, मोठ्याने. पहाटे म्हणते कधी चौकात, कधी रस्त्यात, कधी नाक्यावर सुंदर मेकअप घालून, गोड गोड शब्द घालून तुम्हाला फसवेल. आणखी म्हणते की मला माझे नवस फेडायचे होते, ते नवस पण फेडेल. आणि पुढे काय म्हटलं, आणि ती म्हणे की मी तुला भेटण्यासाठी, तुझं मुख पाहण्यासाठी बाहेर आले होते आणि तू मला सापडला आहे. पुढे आणि मग काय म्हटले, पलंग पण सजवून ठेवला आहे आणि सेंट मारलाय. सेंट आहे ना, फुसफुस सगळ्यांकडे मारतात ना पोरं. आपण पाहिलं पोरगा चालला पुढं, पहिला असा लावायचा होता, आता फुसफुशी आली सगळ्यांकडे फुसफुशी. काय म्हणले, मी वेलबुट्टीदारपणानं पलंग सजवलाय आणि सेंट पण मारलाय, तू कधी भेटायला येशील. होते का असं पोरांनो? नाही होत. बोला हालेलुया. होतंय का? नाही. मग आम्हाला कोणी भेटायला येत नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं, त्या भेटणाऱ्याला सांगा मला मित्र आहे, मला मैत्रीण आहे, माझा मित्र प्रभू येशू ख्रिस्त आहे, माझी मैत्रीण प्रभू आहे, मला त्याची गरज नाही, फुसफुशी आहे. पुढे काय म्हटले, आपण सकाळपर्यंत मोठ्याने हळूच वाचायचं नाही. त्या शास्त्रात दिले म्हणून तिला घाबरायचं, लाजायचं, रुसायचं असं काही नाही. तिथं जे आहे ना ते स्पष्टपणे वाचायचं. वाचल्याच्या नंतर मग तुम्हाला समजेल. काय म्हटलंय 19 10 वचन वाचा बरं. काय म्हटले बघा, तेव्हा वेशेचा पोशाख केलेली कोणी एक कार्यवाद स्त्री त्याला भेटली. ती वातावरण स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाहीत. कोणाचे? वाईट वागणाऱ्यांचे घरी टिकत नाही. ती पोरगा असो की पोरगी असो, पाय घरी टिकत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की ती बुलाते मगर जाने का नाही, ती कोणी असं म्हटली, ती आम्हाला नाही असं प्रभूला सांगा. प्रत्येक नाक्यावर ती टपून असते. तिने काय म्हटलंय, तिने निर्लज्ज मुखाने त्याला म्हटले. कशाला म्हटले? निर्लज्ज. तिला काहीच वाटत नाही. आपण म्हणतो की काय वाटत कसं नाही, बिनधास्त बोलते. रस्त्यावर नाकारा मी चालतो, आपण म्हणतो किती लोक पाहतात, पण ती त्यांची मुलगी ती बसली तिथे गप्पा मारीत. कोण आहे वैसे माहिती काय म्हणजे, निर्लज्जपणानं. आणि पुढे ती काय म्हटले, म्हणते बघा 13 वचनामध्ये, तिने त्याला धरून त्याचे काय केले, काय म्हटलंय, निर्लज्ज वाटणार, तिला काय वाटणार नाही असं म्हटले. शास्त्र सांगतं तुम्हाला त्या सगळ्या पापापासून तरुणांना तरुणींना वाचण्यासाठी इथे लिहिले. कशासाठी लिहिले? वाचण्यासाठी, वाईटात जाऊ नये म्हणून. आणि मग तुम्हाला 21, 22, 23 वचन वाचा. काय म्हणते, तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले.
पण तुम्हाला भाषणांना तिच्या वश व्हायचं नाही, तिच्या रंगाला भाळायचं नाही, मेकअपवर जायचं नाही, फेअर अँड लव्लीवर जायचं नाही, तुम्हाला सत्य देवाच्या वचनावरती चालायचं आहे. मग पुढे काय म्हटलंय 23:17 मध्ये, जसा पक्षी आपला जीव घेण्याकरिता, हे जाणत नाही, तो जाळं कशाला टाकलंय जाणत नाही. जसा पक्षी जाळ्यात गुंतला जातो तसा मनुष्य त्या पापात गुंतला जातो. मग तुम्ही सांगता, मी सांगता, अहो आमचा पोरगा फार वायाला गेला, तो आता घरी पण येत नाही, प्रार्थना करत नाही, शास्त्र वाचत नाही, आता तो देवापासून दूर गेला. मग त्याचा विश्वास असा होतो की देवच नाही. बोला हालेलुया. त्या लेकराचा विश्वास काय होतो, शेवटी काय म्हणतो तो, देवच नाही, त्याला काही दिसत नाही. मग मी तुम्हाला मागच्या पण आठवडे म्हणालो किती धुंदी त्याच्या डोळ्यावर येते, ती धुंदी त्याला कळू देत नाही. त्याला समजत नाही जे जाळं मांडलंय ते जाळं पास मांडलंय माझ्यासाठी, मला ती गोड गोड भाषणानं बोलवती, मला फुगवती, मला सेंट मारून आचरानं मला बोलवती, मला लुटती, मला कळत नाही. मी जातो आई बापांना सोडून. मी काल परवा एक पोलीस स्टेशनला प्रकरण पाहिलं. माझे जोडीदार होते, आम्ही गेलो होतो आणि केल्याच्या नंतर 17 वर्षाचीच मुलगी असते, जास्त नसेल, कमी वय होतं. पण तिच्या डोळ्यात इतका रोष होता आई वडिलांबद्दल, इतका राग होता आई वडिलांबद्दल. त्यावेळी रडत होते, गिडगिडत होते, पाया पडत होते, सांगत होते की तुला पुढे शिकायचंय, तुला पुढे मोठं बनायचंय, तुझ्यासाठी सगळं चांगलं आहे, तू नको करू. पण ती म्हणणार नाही, मला ह्याच मुलाबरोबर लग्न करायचं, मला नाही राहायचं, मला तुमच्याकडे घरी यायचंच नाही. आणि मग पोलिसांनी सांगितलं की ठीक आहे, तिची इच्छा आहे तर हरकत नाही, परंतु 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही तिला जबरदस्ती घेऊन जा. आणि घरी जाताना पण ती आईबापांना भांडत शिवाय देत घरी गेली नाही. मला काय म्हणायचं, कितकं मन कठीण होऊन जातं लेकरांचं. त्या लेकरांसाठी आम्हाला काय करायचं असतं, लेकरू व्हायचं असतं. बोला हालेलुया. म्हणून तरुण लेकरांना सांभाळताना बापानं अगदी शहाणपणानं, म्हणून तुम्हाला मग अशी काय म्हणालो, मैत्रीण म्हणा, शहाणपणाला नेणारा बहीण म्हणा. नेणानं विचार करा की आता तो तरुण झालाय, त्याला कशाची गरज आहे, काय केलं पाहिजे, मला त्याला समजून घेतलं पाहिजे, तो कुठे जातो, त्याचे मित्र कोण आहेत, त्याच्या मैत्रिणी कोण आहेत, तो कोणाबरोबर बोलतो, त्याचा फोन कोण वापरतो, त्याच्या फोनला कोण का आहे, तो का आमच्याशी बोलत नाही, का माझ्याबरोबर जेवत नाही, का घरात बसत नाही, एकांतात का फिरत आहे. आणि शास्त्र सांगतं कदाचित आमचं बाळ, ज्याला बाळ होतं, लहान होतं, त्याचं नाव मोठ्या गौरवानं आम्ही ठेवलं, मोठी सभा भरली, पहिला वाढदिवस झाला, ते लेकरू आता मोठं झालं, 20 वर्षाचं, 18 वर्षाचं, आणि आता उडून चाललं की काय. ठीक आहे, उडून जाऊ दे, हरकत नाही, मोठं झालं का उडलंच पाहिजे. पाखरू सुद्धा आपल्या पिल्याला मोकळं करत आणि सांगतो जा, जग फार मोठा आहे, उडून जा. पण चुकीच्या मार्गाला तर जात नाही ना. आपली आई आपल्या लेकराला विहिरीत ढकलून देणार नाही. ढकलून देईल का. प्राणी सुद्धा पाणी जर प्यायला गेले ना, समुद्रामध्ये मगरमच्छ असेल तर तिथे ढकलून नाही देत, त्याला मागे ओढतं, जिथे नाही ना आधी चपसून पाहतात की इथं काय प्रॉब्लेम तर मग पाणी पितात. तसं आपण आपल्या लेकरांना पाहिलं पाहिजे, माझे लेकरं कुठे जात आहेत, माझे लेकरं माझ्या बरोबर भक्तीला बसले पाहिजे, प्रार्थनेला बसले पाहिजे. त्याला समजत नाही की जाळं टाकलंय सैतानानं, पण ते सैतान मला काय करेल, संपवेल, त्याला समजत नाही, म्हणून तो त्या जाळ्याकडे ओढत ओढत जात असतो. आणि म्हणून त्या जाळ्यापासून तुम्हाला त्याला वाचवलं पाहिजे. मग 24 वर्षांमध्ये म्हटलं की तर माझ्या मुलांनो माझे वचन ऐका, माझ्या तोंडच्या वचनांकडे लक्ष द्या, तुझा मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको. तिचा मार्ग म्हटले, ती कोण, जी वाईट आहे, ती कोण, ती फसवते, ती कोण, जी बुडवते, ती कोण, जी नाशाकडे घेऊन जात आहे, ती कोण, जी देवापासून घेऊन जात आहे, तो कोण, जो देवापासून दूर घेऊन जात आहे. त्यांच्यापासून वाचायला देवाचं वचन सांगत आहे. मग काय म्हटलंय, कारण तिने बहुतांना घायाळ करून पाडले आहे. आणि शास्त्र सांगतं तुम्हाला मला जर पापापासून दूर राहायचं आहे तर कोण वाचवे, बोला कोण वाचवे, बोला कोण वाचवे, देवाचं वचन तुम्हाला आणि मला वाचवेल. देवाचं वचन तुम्हाला आणि मला त्यापासून सावध करेल. म्हणून प्रभू नीतिसूत्रामध्ये म्हणतो, माझ्या मुला माझे वचन ऐक, त्याकडे कान दे. 24 वर्षांमध्ये म्हटले, तर माझ्या मुलांना माझं ऐका, देवाचं वचन शिका, त्याप्रमाणे वागा, आणि मग पहा देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, मी संपवणार आहे, जास्त काळ घेणार नाही. योसेफ आहे, योसेफाला जर सांगितलं असतं देवाने की तुला विकलं जाणार आहे, मग तुला राजा करीत, तो म्हणजे मला नाही राजा व्हायचं. बोला हालेलुया. तर म्हणला असता का मला राजा व्हायचंय, तुला भावांच्या हाताने मार खावा लागेल मग तुला राजा होतंय. तो म्हणला असता का मला मी तयार आहे, नाही. त्याला भावांनी घेतलं, मारलं का, कारण बाप त्याच्यावर प्रेम करत होता.
विहिरीत टाकून दिलं कोरड्या. एका भावाने म्हणला की असं करू नका, व्यापारी चालले, 2 पैसे मिळेल, तो पण जिवंत राहील, त्याला विकून टाकू. त्याला विकलं. विकल्याच्या नंतर तो मिद्यानी नावाच्या याजकाच्या घरी कामाला गेला. पण तो चांगला होता. कदाचित त्याच्या आई बाबाने त्याला देव शिकवलेला होता. तो प्रामाणिकपणे त्याच्या घरी काम करत आहे. तो कामाला हात घातल्यानंतर त्याला यश मिळतो हे त्या व्यापाऱ्याला समजलं. हा चांगला मुलगा आहे. मग तो व्यापारी सगळा कारभार त्याच्या हातात देतो. आणि एक दिवस त्याच्यावर असा प्रसंग येतो, इतका कठीण प्रसंग येतो, तो म्हणतो हे करणं काय बरोबर नाही. त्या व्यापाऱ्याची बायकोच त्याच्यावरती नजर ठेवते, त्याचे वस्त्र धरते, त्याला धरून ठेवते, म्हणजे मी तुला सोडणार नाही. तो माझ्यावर आपण वाचला आता की माझा गर्दनी परदेशाला दूर निघून गेला आणि पैशाची थैली घेऊन गेलाय, आता आपण रात्रभर मजा करू. शास्त्र सांगतो तो पळून जातो वस्त्र टाकून. तो पळून जातो. मग ही खोटा आरोप त्याच्यावर करते. तुम्हाला सांगितलं सेवा करताना तुमच्यावर खोटे आरोप होते, ते म्हणतात ती सेवा मरोदे, मला नाही करायचं. खोटे आरोप झाल्यामुळे तुरुंगात जातो. तुरुंगात पण गेल्यावर सुख नाही. तिथे कैद्यांचे कपडे घातलेले आहेत, कैद्यांमध्ये आहेत, पण तिथे त्याला स्वप्न पडतात बाकीच्या लोकांना. स्वप्नांचा अर्थ तो सांगतो. स्वप्नांचा अर्थ सांगितल्याच्या नंतर त्याप्रमाणे घडतं. एकाला तो सांगतो बाबा बाहेर जाशील ना माझी आठवण ठेव बरं का, पण तो पण विसरून जातो. तो बाहेर गेल्यानंतर तो त्याच्या जगात जातो. हा तसाच पडला जेलमध्ये. 2 वर्षानं राजाला स्वप्न पडतं. कुणाला स्वप्न पडतं? राजाला. आणि राजाचं स्वप्न सांगतो तो, आज सकाळी झोपेतून उठला तेव्हा तुरुंगाचे वस्त्र घातलेला कैदी होता, पण संध्याकाळी तो प्राईम मिनिस्टर बनतो. बोला हालेलुया, बोला हालेलुया, मोठ्याने बोला हालेलुया. देव परिस्थिती बदलवतो, फक्त पापापासून दूर राहावं लागतं. देव परिस्थिती बदलवतो, फक्त आम्हाला खंबीर राहावं लागतं. आणि मला तुम्हाला सांगू द्या, तुमचं हर एक लेकरू देवामध्ये पुष्कळ चांगलं वाढेल. फक्त त्याच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. त्यांना योसेफ सांगा, त्यांना दावीद राजा सांगा, त्यांना शिकवा. ते शिकवण्यासाठी आपण आता प्रोजेक्ट सुरू करत आहोत. आलं का लक्षामध्ये? की लहानपणापासून ह्या लहान लहान लेकरांना देववचन समजावं. म्हणून मंडळीतली प्रत्येकानं साथ दिली तर हा प्रोग्राम, हा प्रोजेक्ट यशस्वी होईल. ते बाप तुम्हाला त्या वचनांच्या कर्वे आशीर्वादित करू. आम्ही योसेफाबद्दल मी कधीतरी